मुंबई पालिका एफ नॉर्थ वॉर्ड ऑफिसच्या समोर दोन कंत्राटदारांची हाणामारी पाहायला मिळालेली आहे। दोघांनीही एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दोघेही यामध्ये गंभीर जखमी झाले असून दोघांवर सुद्धा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एका टेंडरवरून दोघांमध्ये हाणामारी झाली असावी असा पोलिसांना संशय आहे। माटुंगा पोलिसांनी दोघांच्याही विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, काल हा सगळा प्रकार घडलेला होता आणि बीएमसीचं एफ नॉर्थ जे वॉर्ड ऑफिस आहे त्याच्या बाहेर याच गेटवरती ह्या दोन कंत्राटदारांमध्ये हाणामारी झालेली होती। मात्र विशेष म्हणजे दोन्ही कंत्राटदाराकडे चाकू होता आणि दोघांनीही एकमेकांवरती चाकून हल्ला केल्यानंतर दोघंही यामध्ये गंभीर जखमी जे आहेत ते झालेले आहेत। हे घटनास्थळ आहे आणि इथे आता पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त पाहायला मिळतोय। एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आला आणि याच घटनास्थळी दोन कंत्राटदारांमध्ये जी काही हाणामारी झाली ती एका कंत्राटावरनं झाली असल्याची माहिती सध्या तरी पोलिसांकडे मिळते आहे। मात्र दोघांनी एकमेकांच्या विरोधामध्ये चाकून हल्ला केल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी क्रॉस एफआयआर म्हणजे दोघांच्याही विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेला आणि सगळ्याचा तपास माटुंगा पोलिसांकडून केला जातोय। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला उभे आहेत। काल हा सगळा प्रकार घडल्यानंतर खळबळ उडालेली होती। मात्र कंत्राटदार कंत्राटासाठी जर अशा पद्धतीने भांडत असतील आणि विशेष म्हणजे जर चाकू घेऊन ते बीएमसीच्या कार्यालयात येत असेल आणि त्यांच्याकडे चाकू असताना ते कुठलंही डिटेक्टरमध्ये जर ट्रेस होत नसेल किंवा त्यांची जर तपासणी होत नसेल तर हा एक मुद्दा जो काही महत्त्वाचा आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। खरं तर दोघांकडेही चाकू होता आणि तो चाकू त्या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी उचलताना पाहायला मिळत आहेत, कारण दोघंही त्यामध्ये जखमी झाल्यानंतर जो काही वाद या दोघांमध्ये झाला तेव्हा याच गेटच्या आतमध्ये असलेल्या काही लोकांनी रोखण्याचा सुद्धा त्यांना प्रयत्न केलेला होता। मात्र पोलीस सुद्धा त्याच ठिकाणी त्यावरती वेळेवरती पोहोचले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। मात्र यामध्ये आधीच हल्ला झाल्यामुळे दोघेही जखमी झालेले होते। सध्या दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र जशी त्यांची प्रकृती स्टेबल होईल तसा त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला जाईल आणि कुठल्या कंत्राटावरून या दोघांमध्ये ही झटापट झाली किंवा वाद झाले याची चौकशी जी आहे ते माटुंगा पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार दोघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि जशी त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होईल त्याच्यावरती अटकेची कारवाई करण्याची तजवीज पोलिसांनी ठेवल्याचं कळतं आहे। मात्र माटुंगा पोलिसांकडून या सगळ्या प्रकारामध्ये कशा पद्धतीने तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।